नमस्कार. संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संतरत्न होऊन गेले. त्यातीलच एक महान संत आहेत, संत एकनाथ महाराज. एकनाथ षष्ठी याच दिवशी नाथांनी गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेतली. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाथांच्या पैठणचा महिमा. साक्षात दत्तात्रयांनी जिथे चोपदाराचे काम केले तो वाडा, आणि भगवंताने जिथे स्वतः कावडीने पाणी वाहिले त्या विजयी पांडुरंगाची अद्भुत कथा. संत एकनाथ महाराजांचा जन्म संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण गावी शालिवाहन शके 1455 म्हणजेच इसवी सन 1533 मध्ये झाला. पैठण ही केवळ एक नगरी नाही, तर ते विद्येचे आणि अध्यात्माचे माहेर घर होते. पण नाथांच्या वास्तव्यामुळे या भूमीला एक वेगळीच ओळख मिळाली. आज आपण पैठण म्हटलं की नाथांचे पैठण असेच म्हणतो. नाथांचे राहते घर म्हणजेच नाथांचा वाडा आज नाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. या वाड्याच्या महाद्वाराचा महिमा आजही अवर्णनीय आहे. यांविषयी आपल्याला ही माहिती सांगत आहेत संत एकनाथांचे 12वे वंशज परमपूज्य गणेश गोसावी महाराज. दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. एकनाथ महाराजांचा राहण्याचा वाडा म्हणून प्रसिद्ध असलेलं नाथ मंदिर, या मंदिरामध्ये सुरुवातीला महाद्वारावर दत्ताचं चित्र का काढलं जातं याचं कारण आपल्याला मी सगळ्यांना सांगतो. एकनाथ महाराजांच्या घरी गोकुळाष्टमीचा उत्सव असताना होत होता. त्याप्रमाणे त्यांनी जनार्दन स्वामी आपले गुरु प्रत्येक उत्सवाला आमंत्रण द्यायला जायचे आणि त्याप्रमाणे गुरु महाराज या ठिकाणी उत्सव साजरा करून आशीर्वाद देऊन नंतर जायचे. तर यावर्षी जनार्दन स्वामी अंतर्धान पावल्यानंतर नाथ महाराजांना थोडं दुःख वाटू लागलं की आत्तापर्यंत गुरु महाराजांनी आशीर्वाद देऊन या ठिकाणी उत्सव साजरा केला आणि आता यावर्षी नाहीत. परंतु त्यांची उणीव भरून काढण्यासाठी म्हणून अंबेजोगाईला जे असलेले दासोपंत महाराज ते दत्तात्रयाचे शिष्य आणि दत्तात्रयाचे शिष्यसुद्धा जनार्दन स्वामी हे दोघं गुरुबंधू. या दोन्ही गुरुबंधूच्यामुळे आपण यांना गुरुच समजू म्हणून अंबेजोगाईला आमंत्रण देण्यासाठी नाथ महाराज गेले. दासोपंताचा श्रीमंतीच हाट होता आणि त्यांचं ऐश्वर हे मोठं चांगलं होतं. ते चांगल्यापैकी संत होते. त्यांच्या घरी दत्तात्रय रोज सोंगट्या खेळायला गादीवर बसून सोंगट्या खेळायचा कार्यक्रम करायचे. अशा अर्थीने सारख्या अधिकाराचे लोक असल्यामुळे या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम पूर्ण व्हायचा. तर एकनाथ महाराज आमंत्रण द्यायला गेले असताना त्यांच्या घरावर भालदार चोपदार या ठिकाणी होते. त्या भालदार चोपदारांनी नाथांना अडवलं की तुम्ही वर मालकाच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही, तुम्ही थांबा, आम्ही विचारून येतो आणि तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे नाथ महाराजांना वरते दासोपंतांना सांगण्यासाठी भालदार चोपदार गेले आणि सांगितलं पैठणचा कोणी एकनाथ महाराज आलेले आहेत आणि ते आपल्याला भेटू इच्छितात. त्यांनी सांगितलं येऊ जा वर त्यांना. अशा अर्थीनं तर दत्तात्रयाला हे कळल्याबरोबर दत्तात्रय त्या ठिकाणून अदृश्य झाले. अदृश्य झाल्यानंतर दासोपंताला आश्चर्य वाटलं की हे अदृश्य होण्याचं काय कारण आहे यांना या ठिकाणी. म्हणून त्यांनी नाथ महाराज आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं नाही. उभ्या उभ्या त्यांच्याशी बोलले, बसा म्हणले नाहीत, काही नाही. अशा अर्थीनं त्यांना सांगितलं की माझा गुरु महाराज जनार्दन स्वामी या ठिकाणी यावर्षी नाही आहेत, आपण गुरुच्याच ठिकाणी आहात, आपण या ठिकाणी यावं. अशा अर्थीनं आमंत्रण दिलं. दासोपंताच्या मनात नव्हतं यायचं, पण आता काय हे हट्ट धरून बसले एकनाथ महाराज, त्यामुळे त्यांना हो म्हणणं भाग पडलं. त्याप्रमाणे त्यांनी हो म्हणून सांगितल्यानंतर नाथ महाराज परतले आणि दत्तात्रय पुन्हा सोंगट्या खेळायला आल्यानंतर दासोपंतांनी दत्तात्रयांना विचारलं की एक साधारण माणूस या ठिकाणी आलेला होता आणि तुम्ही माणसाच्या रूपात होतात, तुम्हाला त्यांनी दत्तात्रय म्हणून ओळखलंसुद्धा नसतं. असं असताना आपण या ठिकाणी अदृश्य का झालात याचं कारण मला तुम्ही सांगावं. अशा अर्थीने त्यांनी प्रश्न केल्यानंतर दत्तात्रय म्हणले की तुला गोकुळाष्टमीचं उत्सवाचं आमंत्रण दिलेलं आहे ना म्हणे एकनाथ महाराजांनी, त्याप्रमाणे मला पण या ठिकाणी एक उत्सवाला यायचं, त्या तिथे मी तुला सांगेल, इथे काही सांगणार नाही. त्यामुळे दासोपंताला आतुरता निर्माण झाली की कधी श्रावण महिना येतो, गोकुळाष्टमी कधी येते आणि मी पैठणला कधी जातो. त्याप्रमाणे दिवस भरभर गेल्यानंतर दत्तात्रयाचा नियम 12 वर्षापासून
नाथांच्या घरी माणसाच्या रूपात यायचं आणि गळ्यात पट्टा घालायला आणि हातात काठी जे आम्ही दरवाजावर बसलेल्या लोकांचं जे स्वागत करतो, सेवा करतो, मला तुमची सेवा करण्याची इच्छा आहे म्हणून त्या गळ्यात पट्टा आणि हातात काठी घालून आणि महाद्वारावर त्यांनी उभं राहायचं. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भगवंताचा नियम असा आहे की दर्शन देऊन त्या ठिकाणी ते अदृश्य होतात, गुप्त होतात, सेवा संपवतात ते अशा अर्थी. मग गोकुळाष्टमीच्या उत्सवाचा सुरुवात 2 दिवस आधी दत्तात्रय येऊन उभा राहिले आणि दासोपंताला सुद्धा या ठिकाणी लक्षात आलं की आपल्याला पैठणला जायचं आहे, कोणत्याही परिस्थितीत गेलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी पालखीमध्ये बसून मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या ऐश्वर्याचा सहित नाथांच्या घरी या ठिकाणी आले. नाथांच्या महाद्वारात पालखीतून खाली उतरले आणि आतमध्ये प्रवेश करणार इतक्यामध्ये त्यांनी दत्तात्रयांनी काठी आडवी लावली दरवाजाला की मालकाच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही, इथेच थांबा तुम्ही म्हणून. महान दत्तात्रय एवढे 12 वर्ष सोंगट्या खेळले या ठिकाणी त्यांच्याबरोबर, पण त्यांच्या लक्षात नाही आलं की हे दत्तात्रय म्हणून त्यांनीसुद्धा ओळखलं नाही दासोपंतांनी. त्याप्रमाणे थांबले दासोपंत बाहेर आणि एकनाथ महाराजांना सांगण्यासाठी म्हणून दत्तात्रय धावत आले आतमध्ये की अंबेजोगाईचे दासोपंत कोण आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला ते बोलावतात. नाही म्हणे, त्यांना घरात घेऊन ये म्हणे तू. दत्तात्रय म्हणले मी त्यांना घरात तसं येऊ देणार नाही, तुम्हाला बाहेर यावं लागेल त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून. अशा अर्थीनं बोलले ते त्यांना थोडं वाईट वाटलं की बाबा आजपर्यंत कधी हा असं ग्रस्त असं बोलला नाही आणि एकदम आज असं कसं म्हणतो. असो म्हणून लगबग करीत नाथ महाराज निघाले, पण नाथ महाराजांच्या समोर हवालदार चोपदार चालतोय आणि पाठीमागून मालक चालतोय आणि पुढे नोकर चालतोय, हे दृश्य दाखवायसाठी म्हणून त्यांनी हा प्रयोग केला होता. त्याप्रमाणे घरातून ते निघाल्यानंतर आणि महाद्वारापर्यंत या ठिकाणी आले तर दासोपंतांनी हे पाहिलं की हा चोपदार आणि हे मालक यायला लागेल म्हणून. आल्यानंतर नाथांनी दासोपंताच्या गळ्यात हात घालून आणि आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर या ठिकाणी दत्तात्रयांनी आपलं मूळ रूप प्रगट केलं त्रयमूर्तीचं, गळ्यात पट्टा आणि हातात काठी तशीच. आणि असं प्रगट केल्याबरोबर दासोपंताचं लक्ष गेलं. दासोपंतांनी नाथांना दूर लोटला आणि दत्तात्रयाला नमस्कार करण्यासाठी समोर गेले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्या पाय पडू नको सध्या, कारण काय, तुला गर्व झाला होता की मी तुझ्या माडीवर गुडघ्याच्या गादीवर मांडीला मांडी लावून सोंगट्या खेळतो, पण माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही आहे असा तुला जो अभिमान झाला तर हा चूक आहे. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा अधिकार आहे, कारण तुझ्या घरी मी मांडीला मांडी लावून सोंगट्या खेळतो म्हणजे मित्राचा अधिकार येतो, पण नाथांच्या घरी मी या ठिकाणी चोपदार आहे आणि नाथ महाराज माझे मालक आहेत आणि त्या ठिकाणी जर मी आदर्श झालो नसतं तर मालकासमोर मी गादीवर बसायचं हे योग्य दिसलं नसतं. तुम्ही त्यांचं स्वागत केलं नाही, तो अपमान झाला असता. म्हणून या ठिकाणी मी तुला इथे हे दृश्य दाखवण्यासाठी म्हणून बोलावलं. त्याप्रमाणे या ठिकाणी आता माझे हे मालक असल्यामुळे तू आधी नाथांना नमस्कार करा आणि मग मला नमस्कार करा. पण असं म्हणल्यानंतर मात्र दासोपंत या ठिकाणी नाथांच्याकडे वळले नमस्कार करण्यासाठी दत्तात्रयाच्या आज्ञेनं. परंतु नाथांनी सांगितलं असं कधीही होणार नाही, हे माझे गुरु महाराज आहेत, गुरु महाराजांच्याकडून मी नमस्कार कसा करून घेऊ या ठिकाणी, म्हणून क्षमा असावी म्हणून त्यांना नमस्कार करू दिला नाही. नंतर दत्तात्रयाला दासोपंतांनी आणि एकनाथ महाराजांनी नमस्कार केला, त्यांना दोघांनाही आशीर्वाद दिला आणि दत्तात्रय त्या ठिकाणी अंतर्धान पावले. म्हणून पैठणच्या ह्या मंदिरावर भालदार चोपदार किंवा गरुड मारुतीच्या चित्राऐवजी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तात्रयाने उभा राहून चोपदारकी केली त्या ठिकाणी दत्तात्रयाचं चित्र काढलं जातं. आणि गोकुळाष्टमीच्या उत्सवाच्या दिंडी मिरवणूक परत आल्यानंतर त्याची आरती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो, रोज दर्शन घेतात लोक, आम्ही पण दर्शन घेतो, त्याची पूजा करतो. अशा अर्थीनं या महाद्वाराचा महिमा मोठा आहे. त्यानंतर नाथांचा रांजण, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा नाथांचा रांजणाचं महत्त्व आहे. नाथांचा रांजण हा म्हणजे आपण कुंभाराच्या रांजणासारखा असेल असं वाटतं सगळ्यांना, म्हणून प्रत्येकजण आतुरतेने विचारतं की महाराजांचं रांजण कुठे आहे, रांजण कुठे आहे, रांजण कुठे आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगतो की पैठणला जी पद्धत आहे कुंभाराच्या रांजणाची वापरण्याची पद्धत नसून विहिरीसारखा अवजासारखा खोल या ठिकाणी जमिनीमध्ये रांजण केलेलं आहे. 25 फूट खोल आहे, 10 बाय 10चा व्यास आहे त्याचा आणि चिरेबंदी दगडामध्ये बांधलेला आहे. आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत त्या हौदामध्ये. अशा रीतीनं त्या ठिकाणी तो रांजण आहे. त्या रांजणाला फाल्गुन शुद्ध एकादशीच्या दिवशी जुनं पाणी काढून टाकलं जातं, स्वच्छ धुतला जातो रांजण आणि त्याला उदवला जातो शेगडीमध्ये विस्तव घालून ऊद वगैरे टाकून सुगंध येण्यासाठी म्हणून, आणि त्याला झाकून टाकतात. तुकाराम महाराजांची पुण्यतिथी बीज, त्या बीजेच्या दिवशी आम्ही नाथवंशस्थ सगळे लोक मिळून त्याची पूजा करतो. त्यानंतर त्याच्यात पाणी टाकायला सुरुवात केली जाते. पाणी टाकायला सुरुवात केल्यानंतर
आणि पंढरपूरला पांडुरंगाला बडवे लोक विनंती करतात की नाथांच्या घरी पाणी भरायला जातो कारंबेजेच्या दिवशी, त्याप्रमाणे नाथ महाराज पांडुरंग इकडे निघालेले असतात. अशा अर्थीनं आख्यायिका आहे. त्या आख्यायिकेप्रमाणे इथे पाणी टाकण्याचा कार्यक्रम रोज चालतो. द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमी या 4 दिवसामध्ये कोणताही दिवस ठरलेला नाही, कोणतीही वेळ ठरलेली नाही. अशा अर्थीनं कोणत्या वेळेस पांडुरंगाची आदर्श रूपानं कावड येईल हे आज सांगता येत नाही. त्यामुळे रात्रंदिवस बघण्यासाठी म्हणून या ठिकाणी माणसं बसलेली असतात, पाणी टाकताना रांजण केव्हा भरतं ते पाहण्यासाठी म्हणून. त्याप्रमाणे समजा कोणीतरी समोर एखादा माणूस पाणी टाकत असला, त्याच वेळी जर पांडुरंगाची आदर्श रूपानं कावड आली तर पाणी उचंबळून असं उकळ्या खाऊन वर येतं आणि थोडं पांगतं त्या ठिकाणी असलेलं. असं पांगल्यानंतर समजायचं की या ठिकाणी एकनाथ महाराजांची पांडुरंगाची कावड आली. म्हणून ते रांजणचं कावड बंद केलं जातं. त्याला हळदी कुंकू गंध वगैरे लावून फुलं वाहून हार घालून त्याची पूजा केली जाते. नंतर जो माणूस पाणी टाकत असेल त्यावेळेस तो भाग्यवान समजायचा की त्याला श्रीखंड आम्ही समजून आणि त्याची पूजा आम्ही करतो. आणि नंतर मग त्याला आरती करून आणि अशा अर्थीनं त्या रांजणाचं झाकण बंद करतो. नाथषष्ठीच्या दिवशी पांडुरंगाला अभिषेक होतात. त्या पांडुरंगाला अभिषेकासाठी म्हणून ते पाणी वापरलं जातं. तीर्थ म्हणून सगळ्यांना भक्तांना दिलं जातं. त्याच्यात अन्नदानासाठी जे काय अन्न शिजलं जाईल त्याच्यात ते शिजवलं जातं. अशा अर्थीनं 4 दिवस या पाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. आम्ही वंशस्थ लोकसुद्धा घरी त्या ठिकाणी पिण्यासाठी प्रसाद देण्यासाठी म्हणून घरी घेऊन जात असतो. अशा अर्थीने या रांजणाचा कार्यक्रम महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून हा नाथांचा रांजण प्रसिद्ध आहे. त्यानंतर पांडुरंगाची मूर्ती एकनाथ महाराजांनी स्वतः प्राणप्रतिष्ठा ज्या देवघरात केलेली तीच जागा कायम आहे. एकनाथ महाराज ज्या ठिकाणी बसून पांडुरंगाची पूजा करीत होते त्याच ठिकाणी आम्ही बसून वंशज लोक त्याच पद्धतीप्रमाणे सकाळी काकडा आरती ते रात्री शेजारचीपर्यंत त्या पांडुरंगाची उपचार सगळे आम्ही आजही साजरे करतो. त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे 12 महिन्याचे उत्सव जे असतात तेही साजरे करतो. अशा अर्थीनं हा पांडुरंग कसा आला इथे नाथांच्या घरी. म्हणून कर्नाटकमध्ये एका सावकारानं मोठ्या भक्तिभावानं आपल्या गावात पांडुरंगाचं मंदिर असावं म्हणून त्याने एक मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये शोभेल अशी मूर्ती पंचधातूची आपण तयार करावी 1 फूट उंच. त्याप्रमाणे त्यांनी 1 फूट उंचीची पांडुरंगाची मूर्ती तयार केली. पांडुरंगाच्या मूर्तीचं स्वरूप असं असतं की विष्णूचा अवतार असल्यामुळे डाव्या हातात शंख आहे आणि उजवा हात असा असतो कमरेवर या ठिकाणी ठेवलेला आहे. अशा अर्थीनं पांडुरंगाचं रूप. त्याप्रमाणे पांडुरंगाची मूर्ती तयार केली आणि प्राणप्रतिष्ठेची तयारी झाली. आणि त्या ठिकाणी उद्या आता प्राणप्रतिष्ठा होणार, त्याला रात्री दृष्टांत झाला की मला तुझ्या घरी राहायचं नाही, मला पैठणला एकनाथ महाराजांच्या घरी नेऊन घाल, मला तिसरा जायचं राहायचं. असं त्यांनी ज्योतिषाला विचारलं घाबरून की मी एवढे भक्तिभावानं त्यांनी मूर्ती तयार केली, मंदिरात बसवणार होतो, प्राणप्रतिष्ठा करणार होतो ना, असं काय झालं माझ्याकडून चुकलं म्हणून पांडुरंग माझ्या घरून चालला आहे या ठिकाणी. पण जाण्याचा उद्देश वेगळा होता. तो असा होता की मनुष्यजन्मामध्ये एकदा माणूस आल्यानंतर काहीतरी पाप पुण्य असेल तो आपण काय करतो, आपण कर्म करीत राहायचं. फल देणारा परमेश्वर आहे. त्याप्रमाणे त्या पांडुरंगाला प्राणप्रतिष्ठा करण्याच्या तयारीत असताना हा दृष्टांत झाल्यामुळे ज्योतिषाला विचारलं की आता काय करायचं या ठिकाणी. त्याने सांगितलं 3 दिवस काय दृष्टांत होईल त्याप्रमाणे आपण नियम नंतर ठरवू. त्याप्रमाणे कार्यक्रम 3 दिवस त्याला सतत असाच दृष्टांत झाला की मला पैठणला नाथांच्या घरी नेऊन घाल, मला इथं राहायचं नाही. त्याप्रमाणे मग ज्योतिषानं सांगितलं की मनुष्यजन्म हा एकदा येतो आणि त्या जन्मामध्ये तू फार भाग्यवान आहेस. इथं मूर्ती नाही राहिली तरी चालेल पण तू फार भाग्यवान आहेस जन्माला आलेलाच. त्याचं कारण असं आहे की पांडुरंग ज्याच्या घरी जाऊ इच्छितो तो माणूस श्रेष्ठ असला पाहिजे पांडुरंगापेक्षाही, म्हणून तो त्याच्या घरी सेवा करायला जाऊ इच्छितो. अशा प्रकारचा त्याचा अधिकार आहे. तर त्या ठिकाणी तू अवश्य जा आणि त्यांना ही मूर्ती दान करून दे, म्हणजे तुझ्या जीवनाचं सफल झालं, तुला या ठिकाणी वैकुंठ प्राप्त होईल. अशा अर्थीने त्याला सांगितल्यामुळे त्याला आनंद वाटला. म्हणून त्यांनी पालखीत मूर्तीला घातलं आणि पैठणला आला. पैठणला आल्यानंतर या खांबाशी नाथ महाराज पुराण खांब म्हणतात त्याला, या खांबाला टेकून बसून पुराण वगैरे सांगायचे, कीर्तन करायचे. तर अशा अर्थीनं या खांबाला टेकलीन बसलेले होते महाराज. मिरवणूक आल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती चौरंगावर महाराजांच्या समोर ठेवली आणि त्यांना प्रार्थना केली की मला असा दृष्टांत झाला आणि या मूर्तीचा तुम्ही स्वीकार करावा, या मूर्तीचा स्वीकार करावा. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या ठिकाणी बराच त्रास होतो पैठणच्या लोकांच्याकडून, त्यामुळे प्रत्येकजण म्हणाल उद्या लहान मुलापासून मोठ्यापर्यंत की आम्हालाही दृष्टांत झाला आणि छोट्या मोठ्या मूर्ती कशाच्याही आणून माझ्याजवळ ठेवतील, इतके देवाची मी कशी पूजा करू शकू, अपमान होईल. म्हणून या ठिकाणी मलाही पांडुरंगाने काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे तरच मी ठेवून घेईल, नाही मी ठेवून घेणार नाही.
आलं तसं परत जावं लागेल असं चॅलेंज या ठिकाणी महाराजांनी पांडुरंगाच्या मूर्तीला केलं. तर तो भक्त म्हणला, तुम्ही आता पांडुरंगाचा अधिकार, तुमचा अधिकार दोघांचा श्रेष्ठ असल्यामुळे मी काही बोलू शकत नाही, तुम्हाला जी काय परीक्षा घ्यायची असेल ती तुम्ही घ्या. म्हणून महाराजांनी या ठिकाणी ब्राह्मणाला बोलवून अभिषेक केला. अभिषेक करून या ठिकाणी हातावर लोणी घेतलं आणि लोणी खाऊन दाखवा म्हणून पांडुरंगाला विनंती केली. पांडुरंगाने जीभ बाहेर काढली, त्याच्यावर जिभेवर लोणी ठेवलं आणि महाराजांचं काही समाधान झालं नाही. थोडे 2 मिनटं उभं राहिल्यानंतर महाराजांनी प्रार्थना केली पांडुरंगाला, पांडुरंगा माझ्या लक्षात नाही आलं, पण आता जे काय लक्षात आलं ते तुला सांगतो की तू जे लोणी खाल्लं माझ्या हातचं, ही लोणी खाल्लेली साक्ष या ठिकाणी पाहिजे. साक्ष पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे साक्ष पाहिजे. तर हे साक्षीदार जे लोक आहेत त्यांच्यासमोर मी लोणी खाल्लं, ते माझा वंश असेपर्यंत जिवंत राहू शकणार आहेत का? माझा वंश असेपर्यंत पैठणला जर जे लोक दर्शनाला येतील आणि त्यांनी जर विचारलं की नाथांच्या घरी नाथांच्या हातानं पांडुरंगांनी लोणी खाल्लं, ही गोष्ट खरी कशी आहे, काय सांगणार? ते काही सांगू शकणार नाहीत माझे वंशज. त्यामुळे तुम्ही मला पुन्हा लोणी खाऊन दाखवा म्हणून प्रार्थना केली. त्याप्रमाणे पुन्हा हातावर लोणी घेतलं. पांडुरंगाने या ठिकाणी उजवा हात जो होता तो असा उजवा हात पुढे केला, हातावर लोणी दे म्हणून. महाराजांनी हातावर लोणी ठेवलं आणि ते पांडुरंगाने या ठिकाणी लोणी खाऊन हात न पुसता न धुता अशा अर्थीने या कमरेवर असा हात ठेवलेला आहे. म्हणून पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण देशच्या जगामध्ये पांडुरंगाचा हात, एक पैठणच्याच पांडुरंगाचा हात असा आहे, बाकी दुसरा कोणत्याही पांडुरंगाचा हात असा नाही. ही नाथांच्या भक्तीनं मी लोणी खाल्लं ही साक्ष सत्य आहे, हे जनतेला लोकांना सत्य वाटावं म्हणून या ठिकाणी तो हात असा ठेवलेला आहे. अशा अर्थीनं ही पहिली खूण. नंतर महाराजांनी प्रार्थना केली की या ठिकाणी मी गरीब माणूस आहे. सावकाराच्या घरी जर तुम्ही बसला असतात देव्हाऱ्यामध्ये तर तुम्हाला चांदीच्या ताटामध्ये 5 पक्वान्नाचा रोज नैवेद्य दाखवला गेला असता. मी गरीब माणूस आहे, माझ्या घरी कणी आमटी, कधी भाजी भाकर, कधी पूर्ण पोळी असा नैवेद्य दाखवला जाईल, याचा स्वीकार व्हावा. तर त्या ठिकाणी मूर्तीच्या पायाखाली वीट आहे, विटेवर उभा आहे पांडुरंग. त्या विटेवर आपोआप अक्षर उमटले गेले त्या क्षणाला, दासा जेवू घाला वा न. याचा अर्थ असा आहे की मी तुझा दास आहे, मी तुझ्या घरी सेवा करायला आलेलो आहे, मी तुझा सेवक आहे, मी जेवायला आलेलो नाही आहे. तू मला काही जरी खाऊ घातलं तरी मला अगदी ते प्रिय आहे आणि ते खाऊन मी तुझ्या घरीच राहणार, पण मी जाणार नाही अशा अर्थी. मग ही दुसरी साक्ष दिली. तिसरी साक्ष अशी की श्रीखंडाच्या रूपात मीच तुझ्या घरी 12 वर्ष पाणी वाहिलं म्हणून डाव्या खांद्यावर या ठिकाणी मूर्तीच्या कावड घासून आणि तुरीच्या डाळी एवढा असा घट्टा पडलेला आहे. ही तिसरी साक्ष. आणि डोक्यावर विष्णू शिवलिंग असतं, त्या डोक्यावर पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग असतं आहे. अशा अर्थीनं या 4 खुणा या ठिकाणी पांडुरंगाने दाखवल्यानंतर महाराजांनी मग सध्या जी मूर्ती बसवलेली आहे त्या जागेवर प्राणप्रतिष्ठा केली आणि सकाळी काकडा आरती ते रात्री शेजारतीपर्यंत ते 4 वेळाची पूजा महाराजांनी जी घालून दिलेली आहे त्याच प्रथेप्रमाणे आज आम्ही वंशस्थ लोक या ठिकाणी त्याची पूजा करतो. आम्ही इथले पुजारी नाही आहेत, आम्ही त्यांचे वंशज आहोत. अशा अर्थीनं आमच्या घरच्या देवाची म्हणून आम्ही या ठिकाणी पूजा करतो आणि सेवा करतो त्या ठिकाणी. अशा या महान संताला, या घराण्यात त्याचा माझा जन्म झालेला आहे, मला मोठा आनंद वाटतो. आणि तुमच्यासारख्या भक्तांनी मला आज ही संधी दिली सांगण्याची, त्याप्रमाणे मला जे काही वेळ वाकडे त्यांचे शब्द सांगता आले तेवढे मी सांगितले. आणि धन्य, मी त्या कुळात जन्म घेऊन धन्य झालो आणि तुमचा सगळ्यांचा आत्म्याचा आशीर्वाद घेऊन धन्य झालो असं म्हणायला काय हरकत नाही. तुम्हाला आशीर्वाद द्यायचा अधिकार जरी नसला तरी आत्मा हा या ठिकाणी परमात्म्याचा अंश आहे आणि तो प्रत्येकाच्या अंशाने या ठिकाणी मला आशीर्वाद मिळावा एवढी मिळून मी आपली दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की. नाथांच्या घरी साक्षात भगवान श्रीकृष्णाने श्रीखंडाच्या रूपात 12 वर्ष सेवा केली. 12 वर्षानंतर एकनाथ महाराजांना हे कळाले की श्रीखंड्या हा दुसरा कोणी नसून साक्षात भगवान श्रीकृष्णच आहे. त्यावेळी श्रीखंडरूपी भगवान श्रीकृष्ण या खांबामध्ये अंतर्धान पावले. आज अनेक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात, त्यावेळी ते आवर्जून या खांबाला मिठी मारतात. या खांबाला मिठी मारणे म्हणजे साक्षात भगवंतालाच आपण मिठी मारत आहोत, हाच भक्तांचा भाव असतो. संत एकनाथांच्या घरी 12 वर्ष दत्तात्रेय यांनी चोपदाराचे काम केले. त्यानंतर श्रीकृष्णानेही 36 वर्ष नाथांच्या घरी सेवा केली. विठ्ठलाच्या भक्तीत जो न्हाऊन निघाला, साक्षात देव ज्याचा चाकर झाला, असे होते आपले एकनाथ महाराज. आमच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
एकनाथ महाराजांनी गोदावरी नदीमध्ये देहत्याग केला त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या समाधीचे वैशिष्ट्य, तसेच संत एकनाथ महाराज ज्या शिळेवर बसून अभंग लिहित होते त्या शिळेचे वैशिष्ट्य, अशा प्रकारचे अनेक विषय आपण येणाऱ्या आमच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. जय हरी विठ्ठल.